हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मीरासाहेब दर्गाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट, विकास कामांची पाहणी। मिरजेतील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या मीरासाहेब दर्गा येथे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी भेट देत प्रस्तावित विकास कामांची पाहणी केली। दर्गा परिसरात करावयाच्या सुविधांबाबत सविस्तर माहिती घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या। या भेटीदरम्यान निवासी जिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कणीचे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता कीर्तिकुमार मिरजकर तसेच दर्गा खादिम जमातीचे प्रतिनिधी अजगर शरीक मसलत यांच्यासह सदस्य उपस्थित होते। राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विभागाच्या या विकास योजनेअंतर्गत सन 2021-22 मध्ये शासनाकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार दर्गा परिसरासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे। त्या अंतर्गत मुसाफिरखाना उभारणी, विविध दुकानगाळे बांधकाम तसेच परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे। जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी प्रस्तावित कामांची प्रत्यक्ष पाहणी करून ती वेळेत आणि दर्जेदार पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। तसेच त्यांनी दर्ग्यास गलेफ अर्पण करून दर्शन घेतले व परिसरातील ऐतिहासिक वास्तूंचीही पाहणी केली। या भेटीमुळे दर्गा परिसरातील विकास कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। मिरज शहराचा विकास करण्यासाठी विशेषतः मायनॉरिटी सेक्शन जो आहे समाजाचा, त्यांचा विकास करण्यासाठी 2021-22 मध्ये राज्य शासनाकडे एक प्रस्ताव पाठवण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये मिरजमधील ही इतिहास प्रसिद्ध अत्यंत पवित्र असलेल्या हजरत मीरासाहेब दर्गा यांच्या दर्ग्यामध्ये आपल्याला मुसाफरखाना, आपलं शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि या परिसरामध्ये काही नवीन बांधकामं किंवा काही दुरुस्ती आपण म्हणूया ते करण्याची ॲक्च्युली ट्रस्टची खूप इच्छा आहे आणि त्याची पाहणी करण्यासाठी मी आज इथे आलेलो आहे। आणि या अनुषंगाने मी आपल्याला एवढंच सांगतो की ह्या गोष्टी आपण जेवढ्या लवकरात लवकर करू तेवढा मिरजमधलं हजरत साहेबांच्या दर्ग्याला येणाऱ्या लोकांची संख्या वाढेल आणि त्याचबरोबर संगीताची सेवा जी पिढ्यानपिढ्या इथे काही घराण्यांनी पीर साहेबांना, मीरा साहेबांना जी दिलेली आहे त्या सेवेमध्ये सुद्धा आपल्याला वाढ घेता येईल आणि ही सेवा ही आपल्याला अख्ख्या देशासाठी अधिक खुली करता येईल। तर त्या दृष्टीतून जे काही विकास पाहिजे ते ट्रस्टींबरोबर आज आम्ही चर्चा करत आहोत आणि त्यानुसार आम्ही तसे प्रस्ताव शासनाकडून पाठवून मान्यता घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो। ऐतिहासिक विहीर एक ह्या दर्ग्याच्या पाठीमागच्या बाजूला आहे। त्या पूर्वीच्या काळात त्या विहिरीचं पाणी पूर्ण ह्या ठिकाणी वापरलं जात होतं, पण आत्ता त्याची पडझड झाली आहे। त्या संदर्भात आपण काय उपाययोजना किंवा ती दुरुस्ती संदर्भात काय त्यात हे केलं, काय तरतूद केली? आम्हाला ट्रस्टीजनी जर का मान्यता दिली तर ते पण आम्ही करू।